नमस्कार मित्रांनो, खुलेज इन्फोसिटी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. तर मित्रांनो, आज एक खास तुमच्या आवडीचा टॉपिक घेऊन आलेला आहे. आता सध्या भारतामध्ये फॉग नाही तर सध्या IPL चालू आहे. तुम्हाला वेगळे सांगायची काही गरज नाही. IPLचे एवढे फॅन्स भारतामध्ये आहेत की जिकडे बघावं तिकडे आज IPLची चर्चा सुरू असते. तर आज आपण IPL टीम मालक हे पैसे कसे कमवतात याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. कारण IPLचं जर आपण स्वरूप बघितलं तर जवळपास प्रत्येक टीम खेळाडू खरेदी करण्यासाठी जवळपास 80 करोड रुपये खर्च करते. तसेच त्यांच्या राहण्याचा खर्च, त्यांच्या प्रवासाचा खर्च, कोचचा खर्च, लगेच त्यांचे सपोर्ट स्टाफचा खर्च, असा जर खर्च पाहिला आणि IPLची शेवटची मॅच जिंकल्यानंतर मिळणारी बक्षिसाची रक्कम पाहिली तर थोडासा डाऊटफुल वाटतं. म्हणजे बघा ना, IPLची मॅच, फायनलची मॅच जर जिंकली तर मिळणारं बक्षीस आहे 20 करोड आणि खेळाडूंवर होणारा खर्च आहे 100 करोड. तर मित्रांनो, कुठला माणूस 100 करोड खर्च करेल फक्त 20 करोड रुपये जिंकण्यासाठी? थोडं वेगळं वाटतंय ना? तर जाणून घेऊन या आपल्या व्हिडिओमध्ये की नक्की IPL टीम मालक हे पैसे कसे कमवतात. तर नुसती फायनल जिंकून नाही तर दुसरेही काही मार्ग आहेत, तर ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर सुरुवात करूया. तर जेव्हा IPL हा विषय निघतो तेव्हा सर्वात पहिले येते की टीम. तर टीम मालक जसे की आता सध्या अंबानी आहेत म्हणा, शाहरुख खान आहेत, प्रीती झिंटा आहे. तर BCCIने एक अट घातलेली आहे, म्हणजे एखादा टीम मालक फक्त 80 करोड रुपये खर्च करू शकतो जास्तीत जास्त. ओके. तर टीम विकत घेण्यासाठी 80 करोड रुपये खर्च करतात ही लोक आणि सपोर्ट स्टाफसाठी जवळपास 10 करोड रुपये, जसं की कोच असतील, डॉक्टर्स असतील, लगेच त्यांचे फिजिओथेरपिस्ट असतील, त्यांच्यासाठी 10 करोड रुपये. नंतर हॉटेल, राहणीमान, खाणं, त्यांचा प्रवास, काही मेडिकल मदत, असे 50 करोड रुपये खर्च होतो. नंतर शेवटचा खर्च आहे जाहिरातीवर. म्हणजे टीमची जाहिरात जर आपण पाहतो की कुठे बॅनर्स लागतात किंवा गाडी सजवणं त्या टीमची, तर हा सगळा खर्च जातो 10 करोड रुपये. एवढी मोठी गुंतवणूक करतं प्रत्येक संघ त्याच्या IPL टीमवर. तर आपण बघू की आता एवढे सारे पैसे खर्च केल्यानंतर नक्कीच काहीतरी उत्पन्न असेल, तेव्हाच एवढे कुठे खर्च होत आहेत. तर बघूया की टीम मालक उत्पन्न कसे कमवतात. ओके. तर उत्पन्नाचे 2 मार्ग आहेत इथे. पहिला मार्ग BCCI कडून आणि दुसरा मार्ग आहे टीमकडून. म्हणजेच आता IPL ही भारतीय नियामक मंडळ, जे BCCI म्हणतो आपण, त्यांनी आयोजित केलेली स्पर्धा आहे. सर, त्यांनी आयोजित केली म्हटल्यावर त्यांचा काहीतरी हिस्सा याच्यामध्ये राहणार आहे. तर जेव्हा IPL आयोजन करण्यात येतं त्या रिलेटेड ज्या काही गोष्टी असतील, त्या संबंधित काही खर्च असेल किंवा जी काही मिळकत असेल, ही BCCI आणि IPL संघ मालकांमध्ये विभागण्यात येते. तर चला आपण बघूया की उत्पन्नाचं पहिलं साधन BCCI मार्फत IPL टीम कसे पैसे कमवतात. आता IPL स्पॉन्सरशिप म्हणजे काय की कुठलाही एखादा इव्हेंट असेल किंवा कार्यक्रम असेल तर त्याला अर्थसहाय्य देणं, थोडक्यात बोलायचं झालं तर. आणि त्या बदल्यात ज्यांनी अर्थसहाय्य दिले, ज्यांनी पैसे दिलेत, त्याचं नाव लावणं. तर याआधी आपण बघितलं की विवो IPL खूप दिवस, 5 वर्ष विवो IPL होतं. पण आत्ता ह्या लेटेस्टमध्ये चायनीज कंपन्यांवर बहिष्कार टाकल्याप्रकरणी विवोने स्वतःहून हा करार रद्द केला. आणि नंतर मग BCCIनं IPLची स्पॉन्सरशिपसाठी जे काही लिलाव केला होता त्यामध्ये सर्वात जास्त लिलाव ड्रीम 11चा झाला, ज्यांनी की 222 करोड रुपयामध्ये IPLची स्पॉन्सरशिप घेतली. फक्त ड्रीम 11 हे नाव लावण्यासाठी. तुम्ही जर मॅच बघत असाल तर तुम्हाला कुणी कॉमेंट्रेटर असो किंवा मग कुठलाही मैदानातला खेळाडू असो, तो कधीच IPL 2020 म्हणणार नाही. तो फक्त ड्रीम 11 IPL 2020च बोलणार, कारण 222 करोड मोजलेत ते बोलण्यासाठी. ओके. सो ह्या 222 करोडमध्ये
40% हिस्सा हा BCCIचा आहे आणि 60% हिस्सा हा 8 टीमचा. म्हणजेच 88 करोड BCCIला आणि 134 करोड रुपये 8 टीममध्ये विभागून देण्यात येतात. म्हणजे जवळपास 16 ते 17 करोड एका टीमला नुसत्या स्पॉन्सरशिपची मिळत आहेत. हा झाला एक मार्ग उत्पन्नाचा. दुसरा महत्त्वाचा मार्ग आहे मॅच प्रसारण. म्हणजेच लाईव्ह स्ट्रीमिंग जे आपण बोलतो की चॅनलवर आता जर बघाल तुम्ही तर मॅच कुठल्याच चॅनलवर लाईव्ह नाही आहे, कुठेच बघायला नाही, फक्त सोनी TV आणि हॉटस्टारवरच आहे. तर सोनी TVने 5 वर्षाच्या करारासाठी जवळपास 16,437 करोड रुपये मोजले आहेत. म्हणजेच 3,287 करोड दरवर्षी सोनी TV BCCIला देतं. आता त्या 3,287 करोडमधून 1,314 करोड हे BCCIला जातात 40% आणि 1,973 करोड 8 टीममध्ये विभागल्या जातात, जे की होतात 246 करोड प्रत्येक टीम. म्हणजे बघा, नुसत्या IPL स्पॉन्सरशिप आणि मॅच प्रसारणामधून प्रत्येक टीमला जवळपास 260 करोड रुपये मिळतात. बघा मित्रांनो, आत्ताच्या आता अजून एकही मॅच चालू झाली नाही असं जरी समजलं आपण, तरी नुसतं मॅच न चालू होताही एवढं इन्कम आधीच टीमचं झालेलं असतं आणि BCCIचं झालेलं असतं. आता दुसरा मार्ग आहे महत्त्वाचा, म्हणजे टीमकडून उत्पन्न. आता प्रत्येक टीमला काही अधिकार असतात. जसे की T-शर्ट्स बघितले असतील तुम्ही, प्रत्येक टीमच्या T-शर्ट वेगवेगळे कंपन्यांचे नाव असतात. तर ह्या ज्या कंपन्या असतात ह्या प्रत्येक टीमला काही पैसे देऊन ते नाव लावून घेण्यासाठी पैसे देतात. म्हणजे समोर लावायचं, समजे क्रिकेटपटू खेळताना तर समोर लावलं तर लवकर दिसेल, जास्त वेळ दिसेल, म्हणून समोर नाव लावायचे वेगळे पैसे, खांद्यावर नाव लावायचे वेगळे पैसे आणि पाठीमागे नाव लावायचे वेगळे पैसे, असे प्रत्येक टीम T-शर्ट जाहिरातीच्या माध्यमातून पैसे कमवते. तर हे 4 मार्ग आहेत: T-शर्ट जाहिरात, तिकीट कलेक्शन, ग्राउंड स्पॉन्सर आणि फायनल जिंकू. तर यातला जो दुसरा मुद्दा आहे तिकीट कलेक्शन, तो सध्या आपण गृहीत नका धरू, कारण यंदा IPLमध्ये प्रेक्षक नाही आहेत, त्यामुळे हा पैसा सध्या येणार नाही. त्यामुळे आपण हा स्किप करू, म्हणजे सोडून देऊया या IPL पुरता. तर टी शर्ट जाहिरात जसं मी बोललो की आता बघितलं तुम्ही, रोहित शर्माच्या शर्टवर काय सॅमसंग, म्हणजे मुंबई इंडियन्सच्या प्रत्येक प्लेअरच्या T-शर्टवर सॅमसंग, DHFL, जिओ. आता जिओ हे स्वतः अंबानीच असल्यामुळे त्यांना काही पैसे द्यायची गरज नाही, कारण टीम त्यांचीच आहे. पण DHFL आणि सॅमसंग भरपूर प्रमाणात पैसे देतात मुंबई इंडियन्सच्या टीमला त्यांचं नाव T-शर्टवर छापण्यासाठी. आता तुम्ही म्हणाल की कंपन्या एवढे पैसे का देतात नाव लावण्यासाठी? कारण मित्रांनो, खरं तर तीच ब्रँडिंग आहे ना, की रोहित शर्मा सॅमसंगचं शर्ट घालतो, रोहित शर्मा DHFLचं शर्ट घालतो. आपण लहानपणी बघितलं असेल की MRF, जशी धवनच्या हातामध्ये MRFची बॅट आहे, पण MRF बॅट बनवणारी कंपनीच नाही, फक्त MRFचा लोगो लावण्यासाठी पैसे घेतो धवन. ओके, तसंच हिरो सायकल्स RCBच्या टीमला पैसे देतो. ब्रिटानिया असेल, विराट कोहलीच्या खांद्यावर जर बघितलं तुम्ही ब्रिटानियाचा लोगो. तसंच लोटस असेल, डायकिन असेल, शिखर धवन दिल्ली डेव्हिल्सच्या टीमच्या शर्टवर. तर या कंपन्यांकडून जवळपास 10-12 करोड रुपये, असे जवळपास 70 ते 100 करोड रुपये या जाहिरातीच्या माध्यमातून प्रत्येक टीम जमा करते. यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे ग्राउंड स्पॉन्सर. तर ग्राउंड स्पॉन्सर काय असतं की जेव्हा 2 टीममध्ये मॅच असतं, त्या 2 टीम ठरवतात की ज्या बाउंड्री लाईनवर बोर्ड असतात, जसं आता बघताय तुम्ही अल्ट्रोज आहे, क्रेड आहे, किंवा मग ती खाली ग्राउंड बाउंड्रीची जी रोप असते, दोर असते, त्याच्यावर कुठली कंपनीचं प्रमोशन करायचं यासाठी सुद्धा वेगळा लिलाव होतो. आणि या प्रत्येक मॅचमधून दोन्ही टीमला पैसे मिळत असतात या ब्रँडचे. आणि चौथा आणि शेवटचा मुद्दा म्हणजे फायनल मॅच प्राईज. आता कोरोनाच्या काळामुळे यावर्षी IPLचं बक्षीस हे 50% कमी करून 20 करोडऐवजी 10 करोड जो जिंकणार त्याला मिळणार, 6.25 करोड हे रनरअपला मिळणार आणि
4 करोड जवळपास तिसऱ्या आणि चौथ्या नंबरला मिळणार. तर बघा मित्रांनो, फायनल मॅचची प्राईज किती आहे? फक्त 10 करोड. 10 करोडसाठी 100-150 करोड कोणी घालेल का? नाही, ते फक्त पैसा आहे. इंडियन प्रीमियर लीग म्हणजे इंडियन पैसा लीग म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. तर आपण आता शेवटच्या क्षणावर जाऊ, शेवटच्या स्लाईडवर जाऊ. आता इथे पूर्ण हिशोब मी एक अंदाजे दर्शवला, यापेक्षाही आकडे जास्त असू शकतात. तर गुंतवणूक ही 150 ते 200 करोड प्रत्येक टीमची आणि त्यांचं उत्पन्न आहे 300 ते 400 करोड रुपये फक्त 2 ते 3 महिन्याचं. आणि निव्वळ नफा हा जवळपास 150 ते 200 करोड आहे, तेही फायनल न जिंकता. फायनल जिंकली तर 10 करोड ॲड होतील यामध्ये. त्यामुळे जास्तीत जास्त भावनिक नका हो IPL बघताना. कुणाचा देख बा पाया असं वगैरे कमेंट करून आपल्या मित्रांचे संबंध तोडू नका. हे IPL येत राहील जात राहील, पण तुम्ही फक्त या खेळाचा आनंद घ्या. आणि कमेंट बॉक्समध्ये हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही नक्की सांगा. आणि तुमच्या टीमचं सपोर्ट जो करतात त्या टीमचं नाव नक्की कमेंट करा. धन्यवाद मित्र.